मी लीना सुगरण कट्ट्यामध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत एका नवदुर्गेकडे, जी आहे केक एक्सपर्ट. केक एक्सपर्ट म्हणजे अतिशय सुंदर केक बनवते ती आणि गेल्या 10-12 वर्षापासून ती हे केक बनवते. घरातनं आहे तिचा बिझनेस. कोण आहे चला जाणून घेऊया. नमस्कार अंजली. नमस्कार. ही अंजली बोकील. नमस्कार. हिचा अंजली बेक हाऊस म्हणून स्वतःचा बिझनेस आहे. अंजली, मला वाटतं 10-12 वर्ष झाली तुला या हो. ह्याच्यामध्ये, पण याच क्षेत्रात वळावं असं का वाटलं तुला? मला ऍक्च्युली लहान असल्यापासून जरा केकचं अट्रॅक्शन होतच, पण त्यावेळी कसं साधेच केक मिळायचे, त्यामुळे स्वतःच्या वाढदिवसाला सुद्धा आई बाहेरनं आणायची, कधी घरी करायची. आणि मग ती आवड नंतर निर्माण होत गेली कॉलेजमध्ये असताना, पण तेवढं डेव्हलप नाही करता आलं कारण कॉलेजचा अभ्यास आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. बरोबर. नंतर लग्न झाल्यानंतर थोडंसं सर्च केलं, पण तेव्हा युट्यूब आणि अशी माध्यमं अजिबातच नव्हती. मग फार काळानंतर मला असं एक समजलं की इथे केक शिकवतात किंवा केकचे क्लासेस घेतले जातात. मग मी ते केकचा क्लास केला की मला आवडतो खायला म्हणून केला की मला घरी करता आला पाहिजे, कारण प्रत्येक वेळी बेकरीतनं आणणं शक्यही नसतं आणि तेवढं हायजीनही नसतं तिथे, आणि महागाई पडतं, हायजीनही नसतं. आणि मुली झाल्यानंतर तर हे जास्ती जाणवायला लागलं की त्यांना कप केक हवे असायचे, ते खोबरा केक हवे असायचे, मग कुठे क्रीम बघितलं की क्रीमचा केक हवा असायचा. मग असं वाटलं की नाही, आपणच जर घरी केलं तर कदाचित ते स्वस्तही पडेल, मस्तही होईल आणि सगळ्यांना सोपं जाईल. बरोबर. म्हणून मग मी ते क्लास केला आणि त्याच्यानंतर घरी बेकिंगचा क्लास केला तो फक्त केक पुरता मर्यादित आहे का बाकी पण बेकिंग? नाही, फक्त केक पुरता मर्यादित केला होता, पण आता त्याच्यानंतर मी बरंच स्वतःला डेव्हलप केलंय. काय काय करतेस? टी टाइम केक्स करते, कुकीज करते आणि हेल्दी केक्स करते. हेल्दी केक्स म्हणजे आपला भोपळ्यापासून केक, गाजराचा केक, अच्छा, हा, किंवा नो मैदा, रागीपासनं वगैरे केक किंवा मिलेट्स पासूनचे केक, हे सुद्धा करते. मला सांग, असा जेव्हा आपण बिझनेस एखादा स्टार्ट करतो त्यावेळेला सुरुवातीला बिझनेस सेट झाल्यावर नाही, पण सुरुवातीला काही अडचणी येतात आपल्याला? हो, येतात ना, नक्की येतात. कारण पहिला आधी कॉन्फिडन्स, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो येतो. कारण एखादी गृहिणी जेव्हा पहिल्यांदा बाहेर पडते, ती नोकरी आधी करत असते, पण काही काळानंतर ती गृहिणी होते, बरीच वर्ष तिची गृहिणी पदातच जातात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नव्याने स्वतःला समोर आणणं म्हणजे जरा थोडा कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम येतो. बरोबर. पण घरच्यांचा सपोर्ट असेल तर तेही सहजपणे जातो आणि तेच माझ्या बाबतीत झालं, कारण माझ्या मिस्टरांचा प्रचंड सपोर्ट होता की तू कर, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मग एक मैत्रीणही अशी छान मिळाली की ती म्हणाली, नाही तू मला केक देच, कसाही उद्यात मी खाणार, तू करच. आणि तिच्या वडिलांच्या वाढदिवसाला मात्र मी तो केक दिला आणि तो इतका सुंदर झाला होता की म्हणजे मलाच असं छान वाटलं की येस, मी करू शकते ही गोष्ट. तो तुझा असा ब्रेक इव्हन पॉइंट होता की नाउ आय कॅन डू. येस, तोच होता. आणि मग त्यानंतर तिथे आलेल्या सगळ्यांनी केक खाल्ल्यानंतर ऑटोमॅटिकली ऍड पब्लिसिटी व्हायला लागली की ही केक करते, केक छान आहे. मग एकानंतर एक असं सोसायटीमध्ये आधी सुरू झालं, मग नंतर बाहेरच्या लोकांना कळायला लागलं. असं करत करत पब्लिसिटीने सुरू झालं. पण आजचा जे युग आहे हे सोशल मीडियाचं. हो, मग त्याचा काही वापर करतेस की नाही तुझ्या बिझनेसमध्ये? हो, नक्कीच. कारण फेसबुक जेव्हा आलं तेव्हा स्वतः त्याच्यात जॉईन झाले. नंतर असं लक्षात आलं की आपलं पेजही तयार करता येतं तिथे, ते शिकून घेतलं आणि मग माझं मी अंजलीज बेक हाऊस नावाने पेज तयार केलं. त्या पेजवर आज मला जवळजवळ 11,000 फॉलोअर्स आहेत आणि मी आतापर्यंत केलेले सगळ्या केक्सचे फोटोज, व्हिडिओज हे सगळे मी तिथं टाकलेले आहेत. ओके, मी माझ्या सगळ्या दर्शकांना नक्की सांगेन की तिच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अंजलीचे केकचे वेगवेगळे तिने आतापर्यंत बनवलेले जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याचे फोटोग्राफ्स बघता येतील आणि ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डरही देता येईल. मला एखादा असा सांग, म्हणजे आता तू इतकी वर्ष करतेस बिझनेस, तर असा एखादा खास ठेवणीतला अनुभव आहे का कस्टमरचा, की ज्याला तू केक दिलास आणि खूप आवडला किंवा त्यांची काही वेगळी प्रतिक्रिया आली तुला, अशी काही आठवण आहे का एखाद्या कस्टमर? हो, अशा 2-3 आहेत. कारण जनरली लोकांना कमी क्रीम हवं असतं, कमी म्हणजे क्रीम बेसिकली कमी हवं असतं आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स किंवा स्पॉन्ज हा जास्ती हवा असतो. तर जेव्हा ॲज अ बिझनेस म्हणून लोक करतात किंवा बेकरीमध्ये जेव्हा मिळतो तेव्हा जर तुम्ही बघितलं, कट केल्यानंतर तर त्याचे 1-1 इंच जवळपास क्रीमचा स्तर असतो. आणि आता क्रीम मध्ये पण इतके प्रकार निघालेत की बेकरीवाले स्वस्तातलंच क्रीम वापरणं हे प्रकार करतात. तर जनरली माझ्याकडे जे कस्टमर येतात ते सगळे कमी क्रीम असलेलेच येतात. आणि एक असा अनुभव होता की त्यांना रात्री 12 वाजता केक हवा होता
आणि ती प्रेग्नंट लेडी होती. तर मला सोशल मीडियावरनच ती ऑर्डर आली होती. एकाने माझं नाव रेकमेंड केलं होतं, मी तिथे ऍड दिली होती की माझा हा नंबर आणि कॉन्टॅक्ट करा. आणि त्या लेडीने मला सांगितलं. मग मी रात्री 11:30 वाजता त्यांच्या इथे जाऊन तो केक दिला. आणि दुसऱ्या दिवशी लिटरली सकाळी उठून मोबाईल बघितला तर त्यांचाच मोठा रिव्ह्यू होता. हा म्हणजे हे सगळ्यात, कारण लोकांना सांगावं लागतं रिव्ह्यू द्या. इथे त्यांनी स्वतःहूनच मला तो रिव्ह्यू पूर्ण मोठा लिहून दिला, ग्रुपवरती टाकला होता की जसा हवा तसा केक त्यांनी करून दिला आणि अतिशय कमी क्रीम होतो आणि मिस्टरांना खूप आवडला आणि एवढ्या रात्री त्यांनी आणून दिला. म्हणजे हे अप्रिसिएशन म्हणजे खूप मोठं असतं. सांगितल्यानंतर रिव्ह्यू सगळेच देतात, बरोबर. पण न सांगता एखादा रिव्ह्यू मिळणं हे खूप मोठी गोष्ट असते आणि सॅटिस्फाईड असते की येस, आपण केलेल्या कामाचं आपल्याला काहीतरी लोक कदर करतात. बरोबर, आपल्याला पावती मिळते लोकांना. नक्कीच. मला सांग, या क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या ज्या महिला असतील, आपल्या मैत्रिणी असतील, सख्या असतील, त्यांना काय सल्ला देशील? म्हणजे असं जर कोणाला असा घरगुती बिझनेस चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी नेमकं काय, कुठल्या गोष्टी आवश्यक असतात? सगळ्यात पहिलं म्हणजे केक शिकल्या शिकल्या तुम्ही आधी प्रॅक्टिस करा बऱ्यापैकी, की तुमचा हात व्यवस्थित बसला पाहिजे त्याच्यावरती. घरात यासाठी काय करायचं की घरातल्याच लोकांचे बर्थडेज असतात किंवा नणंद, मामा, काकू यांचे बर्थडेज असतात, तेव्हा आज काय गिफ्ट द्यायचा हा प्रश्नच असतो. किंवा तेही लोक बाहेरनं केक आणणारच असतात. तर आपण त्यांना गिफ्ट म्हणून केक द्यायचा की आपली प्रॅक्टिस होते तिथे. आणि जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आता बऱ्यापैकी आपली प्रॅक्टिस झाली आणि आपण हे उतरवू शकतो प्रोडक्ट बाहेर, तेव्हा तुम्ही ऍड करायला सुरुवात करा. काही जण काय करतात, शिकतात आणि लगेच सुरुवात करतात, मग तो बिघडतो किंवा मग वायाही जातं बऱ्याच गोष्टी. असं न करता तुम्ही आधी पूर्ण प्रॅक्टिस करा आणि मग त्यात उतरा. बरोबर. आणि कुठलाही बिझनेस करायचं म्हटलं तर माझ्या मते सातत्य गरजेचं आहे. सातत्य नक्कीच. जेवढी प्रॅक्टिस करत राहाल तेवढं तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट बनत जाता. कुठल्याही गृहिणीला आता कॉलेजमधून बाहेर पडला स्वयंपाक सगळ्यांनाच येतो असं नाही, पुरणपोळी लगेच येते असं नाही. त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा 1-2 वर्षानंतर छान पुरणपोळी करू शकता. तसाच हा प्रकार आहे. याच्यात स्किलची गरज असते, तुमच्या क्रिएटिव्हिटीची गरज असते. एक गोष्ट शिकली की त्याच ह्यानी नका जाऊ, वेगवेगळ्या बघत राहा. आता तर खूप माध्यमं निघाली, युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, बऱ्याच गोष्टी. बाहेरची लोक सुद्धा त्याच्यामध्ये व्हिडिओज दाखवतात, त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यातनं तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही आणि मुख्य म्हणजे तुम्ही अर्थार्जन करू शकता. नक्कीच घरी बसून तुम्ही हे करू शकता. मुलांना सांभाळून तुम्ही या गोष्टी करू शकता. म्हणजे घर बसल्या गृहिणींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे की तुम्ही घरही सांभाळू शकता, घरातल्यांची काळजीही घेऊ शकता, मुलांना सांभाळू शकता आणि प्लस स्वतःच्या पायावर उभारही राहू शकता. सगळ्या गृहिणींना माझी नम्र विनंती आहे की अंजली जे काही सांगते आहे त्याचा नक्की विचार करा. तिने खूप छान प्रकारे तिचा बिझनेस सेट केलेला आहे आणि याच गोष्टीसाठी आपण लीना सुगरण कट्ट्यातर्फे तिचं छोटंसं कौतुक करणार आहोत. अंजली, मी बघते इथे खूप छान तुला गार्डनिंगची आवड आहे, त्याला एक साधेसं खुशीचं रूप. आणि लीना सुगरण कट्ट्यातर्फे एक छोटीशी भेट. थँक्यू. तर चला मंडळी, जाऊया अंजलीच्या हातचा केक बघायला. चला. दूध, मैदा, दही, तेल, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, पावडर शुगर म्हणजे पिठी साखर आणि कोको पावडर आणि 2 बाउल लागणार आहेत आपल्याला आणि चाळणी लागणार आहे. आणि हा टीन तयार करून घेतलेला आहे. त्याला आतमधनं बटर पेपर लावा किंवा पार्चमेंट पेपर लावला तरी चालेल. आणि तो जर नसेल तर ऑइलिंग करून त्याच्यावरती मैदा भुरभुरला तरी देखील चालतो. तर आता पहिल्यांदा आपण ड्राय इन्ग्रेडियंट चाळून घेणार आहे. तर त्यासाठी आधी मी घेते मैदा. हे सगळे इन्ग्रेडियंट चाळूनच घ्यायचे, कधी कधी त्यामध्ये लम्प्स असतात. मग कोको पावडर, त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर. बेकिंग पावडर घेताना नेहमी पूर्ण सपाट करून घ्यायची. मग घ्यायचा बेकिंग सोडा, तोही असंच पूर्ण सपाट करून घ्यायचा. आणि हे बाजूला ठेवून द्यायचं.
पावडर शुगर ती सुद्धा चाळूनच घ्यायची शक्यतो. आणि त्याच्यामध्ये घ्यायचे दही. आणि हे नीट मिक्स करून घ्यायचे दही आणि पावडर शुगर, की जेणेकरून सगळी साखर त्यात विरघळली पाहिजे पूर्णपणे. मग यासाठी तुम्ही बिटरचा वापर केला तरी चालतं. आता साखर आणि हे विरघळलेलं आहे, त्याच्यातच आपण तेलही घालून घेऊया. हे पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घालून घेऊया, जे मगाशी मिक्स करून ठेवले होते. कट अँड फोल्ड मेथडनी करायचं. हे फोल्ड करायचं आणि हे कट करायचं. अशा मेथडनी बॅटर मिक्स करायचं. आपण त्याला बिटरनी एकदा करणारच आहोत, पण आत्ता त्यातले लम्स फोडून गुठळ्या सगळ्या झालेल्या त्या फोडायसाठी तसं करायचं. आता ह्याच्यात लागेल तसं दूध घालायचं आहे आपल्याला. शक्यतो सगळं दूध बसतं, पण थोडं थोडं घालतच करायचं, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं. तुम्हाला वाटेल की पातळ होतं मिश्रण, पण ते नंतर एकजीव झाल्यानंतर व्यवस्थित होतं आणि एवढं पातळ ते लागणारच आहे. आता थोडंसंच बिटरनी बीट करायचं आहे, खूप बीट करायचं नाही आहे. एवढंच. हे बॅटर आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता हे आपण आपल्या टीनमध्ये काढून घेऊया. 6 इंचाचा टीन घ्यायचा आहे. शक्यतो टीन अर्ध्यापेक्षा थोडा जास्ती भरायचा. त्याच्यापेक्षा पाऊण साधारण भरायचा, त्याच्यापेक्षा जास्त नाही भरायचं. हे आपण आता थोडं टॅप करायचं, म्हणजे त्यातले एअर बबल्स निघून जातात आणि व्यवस्थित एअरेशन होतं, केक फ्लफी होतो. आणि हे आता ओव्हनला बेकिंगला ठेवूया. किती डिग्री? 180 डिग्रीवरती साधारण 30 मिनटं लावायचा. आपल्या ओव्हनचं अंदाज घेत 160 ते 180 डिग्रीवर बेक करायला ठेवायचा. हा ओव्हन प्रीहीट करायचा 180 डिग्रीवरती 10 मिनटासाठी. ओव्हन प्रीहीट झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपलं बॅटर ठेवून देऊया 180 डिग्रीवरती 30 मिनटं. मगाशी जो केक बेक करायला ठेवला तर तो आधीच आम्ही तयार करून ठेवलेला आहे एक केक, की वेळ वाचावा म्हणून. तर ह्या केकवरती आता आपण आयसिंग करणार आहोत, म्हणजे आपला बर्थडे आयसिंग केक जो असतो तो याचा तयार होईल. तर यासाठी आपल्याला लागणार आहे क्रीम, व्हिप क्रीम. तर साधारणतः व्हिप क्रीम अशा बॉक्समध्ये येतं 1 लिटरच्या पॅकिंगमध्ये. तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता. इथे मी ट्रोपोलाइट प्रीमियमचं वापरलेलं आहे. आणि त्यासाठी लागतं बीटर, हे कंपल्सरी आहे. बीटरशिवाय क्रीम बीट होऊ शकत नाही. आणि आपल्याला लागणार आहेत चोको चिप्स लागणार आहेत. त्याच्यानंतर लागणार आहे गनाश लागणार आहे. याच्यामध्ये चॉकलेट जर समजा 200 ग्रॅम घेतलं तर 100 ग्रॅम व्हिप क्रीम किंवा 100 ग्रॅम अमूलचं क्रीम
किंवा 100 ग्रॅम दूध हे मिक्स करायचं की हा असा रेशो तयार होतो. हे असं पातळ चॉकलेट तयार होतं. याला घनाश असं म्हणतात. हे थोडं घट्ट झालं तर याला ट्रफल असं म्हणतात. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल ट्रफल केक, तर त्यासाठी लागणारं ट्रफल मीन्स हे घनाश. याचं पण सगळं प्रमाण आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. आता हे क्रीम आपण बीट करायचं आहे. आधी लो स्पीडला बीट करायचं आणि थोडं घट्ट होत गेलं की ते हाय स्पीडला करायचं आणि जोपर्यंत पीक येत नाही आपल्याला घट्ट तोपर्यंत हे बीट करायचं. आता ह्याला साधारण आधी पातळ होतं, आता असे पीक यायला लागलेले आहेत पर्वतासारखे, की हे क्रीम व्यवस्थित आपलं बीट झालेलं आहे. मस्त. आता तुम्ही डायरेक्टली टर्न टेबलवर केक ठेवून सुद्धा क्रीमिंग करू शकता किंवा असे बेस मिळतात, या बेसवर घेऊन सुद्धा क्रीमिंग करू शकता. पण हा बेस याच्यावरती सरकतो म्हणून आपण याच्यावरती कापड घालूया की जेणेकरून तो सरकणार नाही, आपल्याला व्यवस्थित फिरवता येईल. तर हा आपला चॉकलेट केक तयार आहे. तो घ्यायचा, थोडंसं खाली आपण क्रीम लावून घ्यायचं आहे की जेणेकरून याला बेस चिकटेल, व्यवस्थित हलणार नाही. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा वरचा लेअर काढू शकता, नाही काढला तरीही चालतो. पण आता तो वरचा थोडा थोडा निघालाय म्हणून मी काढतेय आणि हे थोडं इव्हन करून घेते. ही तुमची सुरी पण वेगळी असते का ग? हो, हा याला ब्रेड नाईफ असं म्हणतात. अच्छा. की जेणेकरून व्यवस्थित एकसारखं कट होऊ शकतं. आणि याला पॅलेट नाईफ असं म्हणतात की ज्याने आपण क्रीम लावणार आहोत. ज्याने क्रीम घेतोय तो हा स्पॅच्युला म्हणतात. हा सिलिकॉनचा पूर्ण अखंड मिळतो, हाच जास्ती स्टर्डी असतो. तर नेहमी लेअरिंग करताना सुरी ही तिरकी घ्यायची थोडी आणि खालच्या साईडनी कट करत जायचं हळूहळू. हे एकदा कट झालं की हा असा लेअर तयार होतो. तुम्ही ही सुरी पूर्ण आतपर्यंत घालून प्लेनही करू शकता, लेअर काढून घेऊ शकता. किंवा मी नवीन लोकांना जमत नाही, कधी कधी तिरकं होतं, कमी जास्त होतो, अनइव्हन होतो, तर त्यासाठी मी अजून एक टेक्निक शिकवते की ज्याने तुम्ही इझिली एकसारखे काप करू शकता. आता हे आपण वरवर जस्ट लाइनिंग करून घेतलं कट करून. आता ह्याला पूर्ण कट करायसाठी आपला साधा दोरा, रेग्युलर शिवणातला जो दोरा असतो तो पातळ दोरा घ्यायचा आणि तो ह्या लेअर्सच्या मध्ये घालायचा इथे, आणि हा असा दोरा गोल फिरवायचा जस्ट, बस. हा आपोआप बाहेर येतो आणि आपलं लेअरिंग छान होतं. ही टेक्निक भन्नाट आहे अंजली. हो, सोपी आहे, नवशिक्यांना एकदम उपयोगी आहे. तुम्ही बघाल तर आपलं लेअर तयार झालेलं आहे. फंटॅस्टिक. हा आता कोरडा केक आहे आपल्याला. हा आपण नुसता सुद्धा खाऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला आयसिंग केक करायचा आहे तर आपण याला सोप करून घ्यायचं आहे. काही जण पाण्यामध्ये शुगर घालून थोडंसं गोडसर पाणी करून सोप करतात, काही जण दालचिनीची पावडर घालतात, ऑरेंज ज्यूस घालतात. पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला सोप करू शकता. काही जण दुधाने पण सोप करतात, पण मी इथे सध्या प्लेन पाण्याने करते फक्त, कारण आपला केक जो आहे तो ऑलरेडी गोड आहे, आपण पिठी साखर घातलेली आहे, वरनं क्रीमिंग पण करणार आहोत. तर मी फक्त पाण्याने सोप केलेला आहे. चॉकलेट केकला थोडं जास्त पाणी लागतं, व्हॅनिला केकला थोडं कमी पाणी लागतं, आणि क्रीमने तो मॉइस्ट होणारच असतो पुन्हा. आता हा सोप झाल्यानंतर याच्यावरती क्रीम घालायचं आहे तुम्हाला हवं तितकं. आणि पॅलेट नाईफ धरताना एका साईडला अंगठा आणि हे बोट इथे याच पद्धतीने धरायचं आहे. एका साईडला अंगठा आणि हे जे बोट तर्जनी आपली ती इथे येईल, आणि हे असं धरून मग हे असं असं हळूहळू फिरवायचं आहे, पसरवत जायचं क्रीम.
तुम्हाला जितका जाड लेअर हवा आहे तितका तुम्ही ठेवू शकता. कमी क्रीम हवा असेल कमी ठेवू शकता. तुमच्या आवडीनुसार क्रीम तुम्ही कमी जास्त करू शकता. आता या क्रीमवरती आपण चॉकलेट केक करतोय म्हणून हे गनाश घालायचं. तुम्ही क्रीम मध्ये मिक्स करून घेतलं तर ते चॉकलेट मूस तयार होतं, तसंही करू शकता किंवा व्हाईट क्रीमवर चॉकलेट घालू शकता. दोन्ही पद्धतीने करू शकता. आता त्याच्यावर मध्ये मध्ये थोडंसं क्रिस्पी लागावा म्हणून आपण चोको चिप्स घालतोय. क्रंची थोडंसं आणि जास्त चॉकलेटियर होईल केक. आता याच्यावरती दुसरा लेअर ठेवायचा आहे. याला पण सोक करायचं आहे आपल्याला. सेम तीच प्रोसिजर रिपीट करायची. पुन्हा एकदा त्याच्यावर गनाशची लेअर. मुलांना जेवढं चॉकलेट हवंय तेवढं देऊ शकता यातून. मुलं खुशच होणार आहे. एकदम पूर्ण चॉकलेट चॉकलेट चॉकलेटच होतो हा केक. अर्थात आपण आता चॉकलेट करतोय म्हणून, पण ह्याच्यात वेगवेगळे फ्लेवर पण आपण देऊ शकतो. हो हो, Right? याच्यामध्ये एक लेअरला वेगळे हो, फ्लेवर हो. असं पण देऊ शकतो. आता चॉकलेट मध्ये जर करायचाच असेल तर कॉफी फ्लेवर एक करू शकता तुम्ही, हा बरोबर. किंवा आयरिश कॉफी म्हणून येतो एक, ज्यांना कडू जास्त आवडतं त्यांच्यासाठी, कडवट कॉफी ज्यांना आवडते त्यांच्यासाठी आयरिश कॉफी हा एक फ्लेवर येतो. Okay. आता इथे आपण जे गनाश वापरले त्याच्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारचे क्रश पण येतात. जसं मी म्हणलं कॉफी, तर तुम्ही घरातली कॉफी वापरू शकता किंवा बाहेर जो क्रश मिळतो आयरिश कॉफीचा तो घालू शकता. बरं. किंवा मध्ये डलगोना कॉफी प्रकार आला हो, हो, होता, हो. तर डलगोना कॉफी करून तुम्ही ती याच्यावर घालू शकता. राईट. म्हणजे चॉकलेट फ्लेवरला हा एक फ्लेवर जातो आणि Match बाकी होतो. मग व्हॅनिला मध्ये तुम्ही कुठलंही करू शकता कॉम्बिनेशन. Okay. मग आता कधी कधी तुम्ही ह्याच केकला खाली व्हॅनिला वरचा एक लेअर चॉकलेट असंही कॉम्बिनेशन करू शकता. Correct. रेनबो केक करतात तेव्हा व्हॅनिलाच्याच बॅटर मध्ये वेगळे वेगळे कलर्स घालायचे 7 आणि तेच एकावर एक चढवायचे, ते करू शकता. आता भरपूर व्हरायटी आणि हे आलेलं आहे बाजारामध्ये, तुम्ही कराल तितकं कमी आहे. बरोबर. आणि मला फक्त एक सांग, आता कॉफी फ्लेवर तू मगाशी म्हणाली, तर कॉफी फ्लेवर करताना कुठली कॉफी वापरायची असते? म्हणजे नेसकॅफे वगैरे, म्हणजे जी इन्स्टंट कॉफी असते ती हो हो, वापरायची का? शक्यतो इन्स्टंट वापरायची, कारण मग गाळलेल्या कॉफीमध्ये कधी कधी कॉफी राहू शकते. त्याच्यामुळे शक्यतो इन्स्टंट वापरली तर जास्त बेटर. ओके. मग दूध घालून पूर्ण वापरली तरी चालते. दूध न घालता ज्यांना आवडतं सोक करायसाठी वापरू शकता. ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी वापरू शकता. आता आपण हा तिसरे पण लेअर ठेवूया. परत सेम प्रोसिजर. सेम प्रोसिजर करायची. असे तुम्ही कितीही लेअर करू शकता. बरोबर. हा आपला साधारण अर्धा किलोचा केक आहे, बरोबर? हो, अर्धा किलोचा आहे. जनरली बेकरीतले जे बर्थडे केक्स असतात ते हे असेच असतात. अच्छा. याच पद्धतीने केलेले असतात. फक्त क्रीमचं हे कमी जास्त वापर होतो. बरोबर. होम बेकर करता तेव्हा तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता की मला एवढं क्रीम नकोय किंवा बाकीचं सगळं जास्ती हवंय, पण बेकरीला तुम्हाला तो ऑप्शन नसतो. करेक्ट. साधारण बेसिक किंमत सांगू शकशील तुझ्या केक्सची? 500 रुपीज हाफ kg प्लस डिलिव्हरी चार्जेस. ओके. तुम्ही येऊन घेऊन गेलात तर उत्तम, पण जर नसेलच शक्य तर आम्ही एक्स्ट्रा डिलिव्हरी चार्ज लावून घरपोच केक तुम्हाला हव्या त्या वेळात देऊ शकतो. अगदी नाईट डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे. अंजली, मला जरा तुझा पत्ता सांग ना. मी पुण्यामध्ये नरे मानाजीनगरमध्ये राहते, पण मी होम डिलिव्हरी पूर्ण पुण्यात कुठेही देऊ शकते. आता हे अशा टाईपचं एक स्क्रेपर मिळतं. ह्याच्यामध्ये साईजेस असतात, लहान मोठे सगळ्या प्रकारचे. याने तुम्ही, हे स्ट्रेट असतं, या साईडनी तुम्ही हा केक प्लेन करू शकता. आता हा जो आपला केक तयार झाला याला क्रमकोट केक म्हणतात, म्हणजे जस्ट अर्धवट क्रीमिंग करून ठेवलेला आहे. आता ज्या नवशिक्या आहेत त्यांनी हा केक थोड्या वेळ 15 मिनिटासाठी फ्रीज मध्ये ठेवायचा की हा सेट होतो, आणि तो सेट झाल्यानंतर पुढचं क्रीमिंग करायला घ्यायचं की जेणेकरून तुमचं क्रीमचा कोट व्यवस्थित लागतो.
पण आता इथे मी दाखवतेय तर तसंच आपण पुढे जाऊया. आणि आता जेव्हा हा चॉकलेट केक आहे तर तुम्हाला असं वाटेल की चॉकलेटच पाहिजे, असं काहीही नाही. याच्यावर तुम्ही व्हाईट क्रीम लावू शकता, वेगवेगळ्या कलरचं क्रीम करू शकता. क्रीमिंगला कुठलाही तुम्हाला बंधनं नाहीये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही क्रीम, कुठलीही डिझाईन सगळं करू शकता. फक्त आतला जो तुमचा मेन बेस आहे तो मात्र चॉकलेट असणार. सगळ्यात मोठा केक आतापर्यंतचा मी बनवलेला 10 किलोचा आहे आणि विथ म्हणजे ज्या हॉटेलला डिलिव्हरी द्यायची होती तिथपर्यंत मी तो दिलेला आहे. जेव्हा तुम्ही टायर्सचे केक करता एकावर एक, तेव्हा डॉवेल्स नावाचा एक प्रकार मिळतो, जी एक अशी उभी काडी असते मोठी. ती कोणत्याही बेकिंगच्या दुकानात तुम्हाला मिळते. तर ती तुम्ही मधोमध जर खोचली तर तो केक हलत नाही. मग तुमच्या केकच्या उंचीनुसार तुम्ही 2, 3, 1 जसं पाहिजे तसं ते लावू शकता. पण ते कंपल्सरी आहे त्या केक्समध्ये, कारण हलतो केक बऱ्याचदा. आणि फ्रॉस्टिंग करणं जास्ती गरजेचं आहे. फ्रॉस्टिंग म्हणजे बराच वेळ फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही त्याला सेट करावा लागतो. बाजारात हे अशा प्रकारचे स्क्रेपर्स मिळतात, मोठे दात असलेले, बारीक, एकदम बारीक, किंवा वेगळ्या डिझाईनचे असे या टाईपमध्ये, की जी साईड डिझाईन होऊ शकते. किंवा वरूनही तुम्ही करू शकता. अगदीच काही नसेल तर तेल लावायचा जो ब्रश असतो त्याने सुद्धा तुम्ही करू शकता. त्याने एकदम बारीक येतं. जेवढी तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापराल ना तितकं कमी आहे. आता हे मगाशी घेतलेले जे गनाश होतं आपण तयार केलेलं, ते जरा जास्ती फ्लोई कन्सिस्टन्सीचं करून आणलंय, केलेलं आहे. मायक्रोवेव्हमध्ये 10 सेकंद जर तुम्ही ठेवलं तर ते व्यवस्थित फ्लोई कन्सिस्टन्सीचं होतं. डबल बॉईल करायची गरज नाही. आणि डबल बॉईल केलं तर पाण्यापासून जरा सांभाळून करायचं. आता हे आपण याच्यावर घालणार आहोत. केक सेट करायचा आणि मग हे गनाश घालायचे, जेणेकरून केक गार असेल आपला आणि हे थोडंसं कोमट झालेलं असेल अशा स्टाईलमध्ये. त्याला थोडंसं पसरवलं ना की ते सगळं व्यवस्थित खाली येतं. आणि अगदीच तुम्हाला पसरवायचं नसेल, यू कॅन जस्ट टॅप. ते व्यवस्थित तुम्ही जर बघत असाल तर मिरर ग्लेज इफेक्ट त्याला येतो, म्हणजे तुम्हीच त्यात दिसू शकता. मिरर ग्लेजसाठी वेगळं काही करायची गरज नसते. आहे हे गनाश जरी तुम्ही व्यवस्थित तयार केलं तरी मिरर ग्लेज इमेज तुम्हाला मिळते. आता याच्यावर तुम्ही डिझाईन करू शकता, नाव लिहू शकता. आता आज आपल्या चॅनलचं पहिलं वर्ष पूर्ण होतंय म्हणून मी त्याच्यावरती नाव लिहिते. तर ही पायपिंग बॅग आहे, याला पायपिंग बॅग असं म्हणतात. या प्लास्टिकच्या पायपिंग बॅग वेगळ्या वेगळ्या साईजच्या येतात. इथे कोन असतो आणि इथे भरायला जागा असते आपलं क्रीम. त्याच्यानंतर असा एक नोझल प्रकार मिळतो. हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नोझल आहेत माझ्याकडे. हे रोझेटचं आहे, ही नॉर्मल डिझाईनचं आहे, हे एकदम बारीक डिझाईनचे आहे. असंच रोज तयार करायला वगैरे पण तुम्हाला मिळतात. त्याच्यानंतर हे कलर आहेत, हे जेल कलर आहेत. जेल कलर हा थोडा जरी वापरला तरी पुष्कळ रंग देतो आपल्या केकला, क्रीमला. त्या बाजारात हे वेगवेगळे स्प्रिंकलर्स मिळतात. तुम्ही तुमच्या केकप्रमाणे हे वापरू शकता. आता आपला केक आहे चॉकलेट केक म्हणून इथे गोल्डन वापरते.
हा आपला चॉकलेट केक तयार आहे. आता हा कमीत कमी 1 ते 1.5 तास तरी फ्रीजमध्ये ठेवून मगच कस्टमरला द्यायचा, म्हणजे तो प्रॉपर सेट होतो. लीनाताई, तर आपला हा आजचा ॲनिव्हर्सरीचा केक तुमच्यासाठी खास. थँक्यू सो मच अंजली. खूप छान वाटलं, भारी वाटलं रादर. लीना सुगरण कट्ट्याला बघता बघता 1 वर्ष पूर्ण झालं आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे शक्य झालेलं आहे. हेच प्रेम, हाच आशीर्वाद कायम पाठीशी असू दे, हीच तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती. आणि अंजलीताई, इतका सुंदर केक करून दिलास, खूप 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 धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचे पण खूप खूप आभार. आणि अशाच, हे नीट ठेवते मी कारण आम्हाला तो नंतर कापून खायचा आहे. तुमच्या सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार. आणि अशाच एका छानशा रेसिपीला आणि एका नवीन नवदुर्गेला भेटण्यासाठी उद्या नक्की उद्याचा एपिसोड बघा. तोपर्यंत बाय. मस्त. अंजली स्वप्नात पण वाटलं नव्हतं कधी की लीना सुगरण कट्ट्याला 1 वर्ष पूर्ण होईल आणि अंजलीचा हातचा केक खायला मिळेल. मस्त.